शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 7 जुलै. तर 7 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आत्ता देखील सध्या सुरू आहे. आपण जर बघितलं तर लोणावळा, कर्जत हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 7 जुलैला मंगळवारी 9च्या सुमारास होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे अनेक परिसर जर बघितले, पिंपरी चिंचवड, पुणे, त्याचबरोबर खेड, मंचर, जुन्नर, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 7 जुलैला होणार आहे. आपण जर लाऊसा, महाबळेश्वर, त्याचबरोबर महाड, मंडणगड, माणगाव, हरिहरेश्वर, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लाजा, राजपूर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर अलिबाग, मुरुड, जंजिरा, पेन, कर्जत, नवी मुंबई, कुळगाव, बदलापूर, ठाणे, मुंबई, त्याचबरोबर वसई, विरार, वडा, बोईसर, धानू, त्याचबरोबर वापी, वलसाड हा जर पूर्णपणे परिसर जर बघितला तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर बघितलं तर पेठ, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, घोटी, शिन्नर, निफाड, चांदवड, मनमाड, मालेगाव, सटाणा, नामपूर, त्याचबरोबर पिंपळनेर, साक्री, नावापूर, हा नंदुरबार हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 7 जुलैला संध्याकाळी 7च्या सुमारास होऊ शकतो. म्हणजे या पावसाला दुपारपासूनच सुरुवात होणार आहे. या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर बघितलं तर जळगाव, अंबळनेर, खोपडा हा परिसर बघितला, धुळे, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड या परिसरात देखील पाऊस असणार आहे. आपण जर चाळीसगाव परिसर जर बघितला तर चाळीसगाव परिसरात देखील पाऊस होणार आहे. म्हणजे आपण जर मंगळवारी 7 जुलैला जर बघितलं तर सकाळपासूनच या भागात रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर इकडं मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर हा परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. लोणी, राहुरी, घोडेगाव, त्याचबरोबर गंगापूर, खिरडी, छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील जोरदार पाऊस होणार आहे मंगळवारी 7 जुलैला. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बुलढाणा परिसर जर बघितला तर बुलढाण्यामध्ये देखील पाऊस होणार आहे. हा पाऊस मंगळवारी 7 जुलैला 4च्या आसपास संध्याकाळी होणार आहे. बोदवडला देखील पाऊस होणार आहे. खामगावला देखील पाऊस आहे. अकोला, त्याचबरोबर आपण जर अकोल्यामध्ये अमरावती, अचलपूर, मुलताई या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे. अरबी या भागात देखील पाऊस आहे. आपण जर वर्धा, हिंगणघाट हा जर परिसर जर बघितला, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, रामटेक, उमरेड, भंडारा, चिंबूर, त्याचबरोबर खामापुरी या भागात देखील पाऊस असणार आहे. जास्त पाऊस नाही पण मध्यम पाऊस या भागात चालणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर आता महाराष्ट्राचे सोलापूर हा परिसर जर बघितला, सोलापूरमध्ये आपण बघूया सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, तर या परिसरात रिमझिम पाऊस दुपारी असू शकतो. म्हणजे धाराशिव, बार्शी या परिसरामध्ये, केजमध्ये, जामखेडमध्ये, बीडमध्ये, त्याचबरोबर इंदापूर, अकलूज, पंढरपूर या भागात देखील रिमझिम पाऊस असू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात धरायची आहे, या भागामध्ये वादळी वातावरण देखील जास्त प्रमाणात असणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काही भागात रिमझिम पाऊस हा दिवसभर असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर इथे जर लातूर, त्याचबरोबर शिरूर, निलंगा, हा उमरगा, नलदुर्ग हा परिसर जर बघितला, आपण सकाळपासून जर बघितलं तर वातावरण पावसाचं असणार आहे, पण पाऊस नाही आहे लातूर, औसा, निलंगा या परिसरामध्ये.
त्याचबरोबर अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, त्याचबरोबर अहमदपूर हा जर परिसर बघितला तर येथे दिवसभरात आपण बघू शकता हवामान आहे, ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस या भागामध्ये नसणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर परभणी, पूर्णा, नांदेड हा परिसर बघितला, पेठ, उमरी, भोकर, तर या परिसरात देखील तीच परिस्थिती आहे. म्हणजे जास्त वगैरे म्हणजे पाऊसच नाही या भागामध्ये. फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. तर महाराष्ट्राचे असे अनेक परिसर आहेत जिथे अजूनही पाऊस नाही आहे. जिंतूर, आपण जर परभणी, जिंतूर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील सकाळी म्हणजे मंगळवारी 7 जुलैला 10च्या आसपास थोड्याफार प्रमाणात जिंतूर परिसरामध्ये रिमझिम पाऊस होणार आहे. आपण जर परतूर, त्याचबरोबर जालना हा परिसर बघितला, इथे देखील रिमझिम पाऊस आहे. अंबडमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा पडू शकतो. जालन्यामध्ये सकाळी जर मंगळवारी 7 जुलैला आपण सकाळी 7 वाजता जर बघितलं जालना, अंबड, तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. परतूर, त्याचबरोबर शेलू या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर माजलगाव, त्याचबरोबर वडवणी परिसर बघितला तर येथे देखील रिमझिम पाऊस असू शकतो सकाळी सकाळी. आणि आता आपण जर दिवसभर जर वातावरण बघितलं तर दिवसभर देखील ढगाळ वातावरण त्या परिसरात असणार आहे. आता आपण इथे जर भूम परिसर बघितला तर भूममध्ये देखील थोड्याफार प्रमाणात दुपारी पाऊस पडू शकतो, पण जास्त काय पाऊस नाही. जामखेडमध्ये देखील 7 जुलैला 11च्या सुमारास जामखेड, पाटोदा या भागात रिमझिम पाऊस होणार आहे. कर्जतमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आपण जर श्रीगोंदा, त्याचबरोबर दौंड, शिरूर, केडगाव हा परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता आपण मंचर हा परिसर बघूया. मंचर, खेड, पुणे परिसर. आपण जर दिवसभर जर बघितलं तर या भागामध्ये दुपारी 10च्या सुमारास म्हणजे सकाळी 10च्या सुमारास मंचर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, भोर, वाई, सातारा या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा असणार आहे. इकडे सासवड, जेजुरी या परिसरात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा मंगळवारी 7 जुलैचा सकाळपासून तर रात्री 12पर्यंत पूर्णपणे आपण हवामानाचा एक अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस हा दिवसभर असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून जा.